कोणत्या कामात आहे का बापा विलास? लयच कामात. नमस्कार जी. बरं काल ऑफिस मध्ये गेले तर काय झालं? अविलास भाऊ तुम्हाला का सांगू, त्या साहेबांनी मला म्हणलं का तुम्ही आदिवासी कधीच सुधारणार नाही, हेकडच राहतील असे बोलले ना. तुमच्यासोबत असे बोलले? वय अहो या जातवैधता प्रमाणपत्राच्या ऑफिसवाल्यांना तुमच्यासोबत असं बोलण्याचा अधिकार दिला कोण? काय माहित. बरं एक काम करू, मी एक पत्र तयार करतो. आपण एक पत्र पोलीस स्टेशनला देऊ, एक कॉपी एसपी ऑफिसला देऊ, एक कॉपी मंत्रालयात देऊ, एक कलेक्टर ऑफिसला देऊ आणि एक आदिवासी ऑफिसला देऊ. बघू काय होते तर काहीतरी होईलच. कसा नाही दुर्गाताई, एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारी कार्यालयामध्ये शोधलं तर सुई सापडते, नाही तर हत्ती सापडत नाही. असं काम असते या कार्यालयाचं. मी तुमच्यासोबत आहो, अधिक माहिती लागली तर मला फोन करा. हो. ठीक आहे, हो. येऊ मग मी. या. चला येतो. या. आता विलास भाऊ म्हणाले तर पत्र देऊ म्हणून. आता बघू समोर काय होतं आणि काय नाही ते. पण आता मला लईच काम आहे. माझ्या पोरीची तब्येत नाही आहे चांगली, तिला दवाखान्यात न्याय लागते अगोदर. जाते बाई आता आली. तुम्ही कोण? मी दुर्गाबाईची मुलगी आहे. हो का? दुर्गाताई चौधरीच्या नावाचं पत्र आहे, हे घ्या. करा सही 18 नंबरवर. येतो. या आईच्या नावाचं पत्र. आई, अगं ये आई. आली का बाई? आली. काय झालं बाई? अगं आई, हे तर तुझ्या नावाचं पत्र आहे का? माझ्या नावाचं? अगं हो ना, तुला अर्जंट मध्ये उद्या व्हॅलिडिटी ऑफिस मध्ये बोलवलंय. अर्जंट मध्ये का ग? हो. व्हॅलिड ऑफिस मध्ये मग जाच लागेल आहे का नाही? महत्वाचंच असेल. बरं चल लवकर जेवण खाण करू, झोपून जाऊ ना, सकाळी उठून जावं लागतं मग लवकर. स्वयंपाकी केली का? हो, केली चल. बाप्पा, 11 वाजले. अजूनही साहेब ना आले. मार म्हणत होते त्या दिवशी तुम्ही लेट आले, तुमचा पगार कापतो. आज साहेबच लेट येत आहे. आज साहेबच कापतो पगार. जेव्हा पाहिलं तेव्हा पगार कापतो. पण जाऊ द्या, साहेब येतपर्यंत आपली साफसफाई करून घ्या. झाली साफसफाई. बापा 11:30 11:15 झाली तरी साहेब नाही आले. नमस्कार कावडे, नमस्कार. बापरे कावडे, आहात आमच्या अगोदर ऑफिस मध्ये. आज काय चंद्र पश्चिमेकडून निघला, पूर्वेकडून निघला, उत्तरेकडून निघला, दक्षिणेकडून निघला? साहेब तो चंद्र नाही, आज माझा चंद्र लवकर उठला म्हणून मी आज लवकर आलो. बापरे, मग म्हणजे घरचा चंद्रोदय लवकर झाला म्हणाचं. बरं आहे, तुमच्या घरी चंद्र आहे. कावडे, बापरे कावडे, आणि आज आमच्या अगोदर ऑफिस मध्ये येऊन ऑफिसची साफसफाई चकाचक ओके. अरे वा 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 कावडे, तुम्ही जर का असेच काम करत राहिले ना तर तुमचा पगार वाढीसाठी समोर शिफारस करतो मी. धन्यवाद हो साहेब, धन्यवाद. धन्यवाद नाही, असं रोज पहिलं आमच्या यायचं ना ऑफिस साफसफाई करून ठेवायचं. हो साहेब, व्यवस्थित काम करत तेव्हा तुमचा पगार पटकन होईल. हो साहेब, आता व्यवस्थित करतो ना. हा, असं रोज यायचं. हो साहेब. हा, आता उशिरा आलं चालणार नाही. नाही साहेब. मग आहे बघा बरं, आम्ही किती रोज बराबर 11 वाजता हजर होतो. हो साहेब. फक्त आज थोडासा उशीर झाला आम्हाला. आज फक्त 11:30 वाजली. पण रोज बराबर 11 वाजता येतो का ना आम्ही. हो साहेब. हा, आणि काय कावडे, मला तिकडे आवाज आला तुम्ही आमचा कापाला निघाले होते. नाही हो. पगार नाही कापानं, नाही कापानं, नाही साहेब. नाही कापूनच घ्या ना. पगार कापतो म्हणून राहिले हे. मग आता कावडे कामाला सुरुवात करायची. हो साहेब. हॅलो हो साहेब, बायकोचा फोन आहे. अरे वा वा कावडे, बायको बोलून त्या बायकोचा फोन आहे मस्त. अहो तुमच्या माझ्या बायकोचा फोन माझ्या बायकोचा फोन कसा का साहेब? तुमचा मोबाईल सायलेंट असून बघा. सायलेंट आहे फोन. हे बापरे कावडे, अरे 17 मिस कॉल एवढा कावडे. 17 मिस कॉल. काहीतरी महत्वाचं काम होतं कावडे. बरोबर साहेब. मी काय म्हणतो कावडे, माझी सासू बिसू तर गचकली नसेल ना? हो साहेब, कशी बोलता हो. मरोदन नाही तर माझ्याच खर्चावर दवाखान्यामध्ये जगत आहे. मेरीच पाहिजे. हो फोन करा. हा फोन हा. हा हे आपला
हॅलो डार्लिंग. हा हे ते आपला हे ऑफिस मध्ये हाव मी. नाही काय जे काय नाही आवडे. अरे सांगितलं काव नाही बापू बायकोचा वाढदिवस आहे म्हणून. मला काय माहिती तुमच्या बायकोचा वाढदिवस? अरे हो तुला कसं हॅलो हॅलो. अरे नाही मी विसरलो नव्हतो ग. ते म्हणजे ते सरप्राईज अगं मी विसरलो नव्हतो. त्यासाठी सरप्राईज प्लॅन केलो आहे. संध्याकाळी 5 वाजता हॉटेलमध्ये मोठा केकचा ऑर्डर देऊन आहे. मग अगं त्यासाठी सरप्राईज प्लॅन केला होता मी. आणि तुला वाटतं मी विसरलो? मग बायकोचा वाढदिवस कोणी विसरू शकते का? हाय का दम? मग काय मराच आहे बायकोचा वाढदिवस विसरू? साहेबासाठी खुर्च्या इकडे पाणी पाणी साहेबासाठी काहीच नको. आणि तू बरा साहेब चाय इकडे ये. का रे तुमच्या ऑफिस मध्ये कुणी आला तर तुम्ही असाच व्यवहार करता का त्यांच्यासोबत? साहेब बघितलं नव्हतं. तुम्ही साहेब मागून अचानक आले आणि सांगितलं मी मग ते कसं दिसणार? आम्ही काम करतो ऑफिस मध्ये. बरं बरं मला सांगा गोरे कोण आहे? ए गोरे मी कार्य. कारे नाही तुम्ही कावड्या. कावडे कावडे हा, कावडे. नुसतेच कावडे नाही डोम कावड्या. गोरे तुमच्या विरोधात तक्रार दाखल आहे. अहो तक्रार आहे ठीक आहे कावडे. पण तुमचा जीव किती सूर लावता किती? अहो हो पण एका एवढ्या सूर अटकाचा होय ना तो कुठून कुठून निघाल मग? जरा जमाने घ्या. आणि तक्रार आमच्या विषयी आहे कावडी तुमच्या विषयी नाही आहे. जरा जमाने घ्या. हो साहेब तक्रार कसली आहे? काय तुम्ही या बाईला ओळखता का? नको येऊ देऊ जास्त फक्त तेवढ्या अंतरावर. नाही साहेब. अहो अशा आमच्या ऑफिस मध्ये रोज बाया येतात रोज जातात. आता प्रत्येकाला कसं ओळखणार आम्ही? कावडे या बाईला ओळखता का तुम्ही? हो साहेब. त्या बाई त्या दिवशी आल्या होत्या. आमचे साहेब कामात होते तर त्या बाईला म्हटलं तुम्ही बाहेर बसा. मग आम्हाला पुरुष तुम्हाला बोलवतो म्हणले. मग आमचा सुट्टीचा वेळ झाला साहेब. साहेबांनी म्हटलं त्या बाईला का तुम्ही नंतर या बस एवढंच घडलं साहेब बाकी काही नाही. बघा एवढंच तर घडलंय. काय वाईट घडलं? एवढंच घडलं काय? हो साहेब. त्या बाई तर म्हणताय तुम्ही त्यांना अपशब्दात बोलले म्हणून. काय अपशब्दात? होय. आम्ही आमच्या बाईला? हे बघा साहेब आता हा सरळ सरळ आमच्यावर खोटा आरोप आहे साहेब. हो ना साहेब. अहो आमच्या ऑफिस मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आम्ही चांगल्या प्रेमाने बोलतो. सर्वांना आमच्या ऑफिस मध्ये आम्ही आपुलकीची वागणूक देतो साहेब. इथं आम्ही कोणासोबतही असा अपशब्दात वाईट शब्दात बोलत नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल त्या बघा आपल्या ढोमणे मॅडम बसल्या विचारा त्यांना. त्या बघा ढोमणे मॅडम बसल्या त्या बघा. अहो ते आता फाईल मध्ये डोकं घालून आहे. अहो साहेब त्याचा चष्मा त्यांनी घरी विसरले. त्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम म्हणून ते ढोमणे मॅडम जाऊ द्या. इकडे बघा पूर्ण आमचा ऑफिसचा स्टाफ आहे इथं. तुम्ही कोणालाही विचारा. तुम्ही कोणालाही विचारा सगळे तुम्हाला गोळे साहेबांविषयी चांगलं सांगतील साहेब. तुम्हाला खोटं वाटत असेल तर कावडेला विचारा. कावडे गेला 15 वर्षापासून आमच्या ऑफिसमध्ये चपराशी म्हणून काम करते. पण चपराशी असताना सुद्धा आम्ही यांना आजपर्यंत वाईट शब्दात बोलू नाही. हो शब्दात बोलू नाही आम्ही यांना. विचारा तुम्ही. हो ना साहेब. काय हो बाई हे बोलताय सगळं खरं आहे का? नाही हो साहेब हे साहेब खोटं बोलत आहे. त्या दिवशी माझी मुलगी होती बघा माझ्यासोबत. आता तुमची मुलगी कुठं आली इथं? अहो साहेब त्या दिवशी होती हो माझी मुलगी. हे साहेब खोटं बोलत आहे जी. म्हणजे तुम्ही एक खरं बोलताय आणि हा ऑफिसचा पूर्ण स्टाफ काय खोटं बोलत आहे? वय साहेब मी खरंच बोलतो. काय बोलून राहिले दुर्गाबाई तुम्ही? मॅडम इकडे या. लिहा तक्रार लिहा. आता लिहू द्या का त्याचं पण डोकं घाला. तेच वाटू आपला हे. गोरे साईन. आता बघतच राहाल का साईन कराल? अहो काय लिहिलं आहे ते तर बघू द्या निदान. एवढं आम्हाला पण कळतं. कावड्याची पण सही घ्या. कावडे साईन. मॅडम मला माफ करा. मी काहीच नाही केलं. तुम्ही मॅडम मी काहीच नाही केलं. जे तुम्ही ते समजून घ्या. मॅडम मला दोनच बोला नाही येत. काय काहीच नाही केलं मॅडम. हो कावडे
तुम्हाला 2च पोरं आणि एकच बायको आहे. मग मॅडम कडे 4 नवरे आहेत काय? हो साहेब. नाही नाही, ते बस उदाहरणासाठी सांगून राहिलो. काय बोलून राहिले गोरे तुम्ही? ओके ठीक आहे, सॉरी. कावडे तुम्हाला साक्षीदार म्हणून टाकलं. मॅडम काय होऊन जाणार मॅडम? नाही. काही होत नाही कावडे. अहो तुम्ही फक्त साक्षीदार आहात. तक्रार आमच्या विषयी आहे, काही काळजी करू नका. मॅडम दुर्गाबाई सही घ्या. दुर्गाबाई साईन. मॅडम मी नाही साईन करणाऱ्याची येतं. जोपर्यंत या ऑफिस मध्ये माझ्यासोबत जे घडलं ना ते तुम्ही आता लिहत नाही तोपर्यंत मी सही करणार नाही मॅडम. काय म्हणत आहे दुर्गाबाई? दुर्गाबाई सोबत जे ऑफिस मध्ये घडलं ते लिहून घेत नाही तोपर्यंत दुर्गाबाई साईन करणार नाही. असं आहे, हो. लिहा. या झालेल्या चौकशीमध्ये या झालेल्या चौकशीमध्ये दुर्गाबाईचं काय गोरे तुम्ही? या झालेल्या चौकशीमध्ये दुर्गाबाईचं समाधान झालेलं नाही तरी ही चौकशी पुढे पाठवण्यात येत आहे. दुर्गाबाई करा साईन. द्या मॅडम. झाली. गोरे येतो. कावडे येतो. हो साहेब. सांभाळा गोरेंना. हो साहेब. चला. बापरे, बघितलं कावडे? हो ना साहेब. कावडे मला आठवत आहे, हे बाई बहुतेक तीच बाई आहे ना जी आपल्या ऑफिस मध्ये आली होती आणि आपल्याला सांगितलं की 10वा वर्ग शिकलाय म्हणून. हो हो साहेब, तीच बाई. बापरे, म्हणजे बघितलं कावडे, एक 10वा वर्ग शिकलेली बाई आपल्यासोबत आपल्या ऑफिस मध्ये पोलीसवाले घेऊन आले. पोलीसवाले. हो ना साहेब. म्हणजे काळ बदलत चाललाय कावडे. हो साहेब. आता सर्वांना आपले हक्क अधिकार कायदे काढून सगळ्यांना माहित झाले. हो साहेब. आता आपल्याला ऑफिस मध्ये व्यवस्थित काम करावं लागेल कावडे. हो साहेब. बघ, बरोबर आहे. राग कावडे, आज बायकोचा वाढदिवस आहे. हो साहेब. आज 3 वाजता सुट्टी करायची, आता घरी जायचं. तुमचा फोन वेळ वाजता कावडे. हॅलो. हो साहेब. हा. एसपी ऑफिस मध्ये फोन आहे. SP ऑफिस? घेतो त्या लवकर. SP ऑफिस मध्ये फोन कसा काय? हॅलो. हा सर. हो सर, मी गोरे बोलतो. येस सर. हा तक्रार आमच्याविषयी नाही सर. अहो कदाचित दुसरे असेल सर. ते दुसऱ्याची तक्रार आमच्यावर नाही, म्हणजे आमचं स्पष्ट नाव आहे सर. हो नाही सर, म्हणजे नाही तुम्ही काही काळजी करू नका सर. आम्ही सर व्यवस्थित तर काम करतो सर आता सर. हां सर. ठीक आहे सर. हो सर, थोडं बघून घ्याल सर. हां सर. हां ठीक आहे सर. हां ठेवतो सर. हॅलो. ठेवतो सर. हो साहेब. हा. हा दिवशी ऑफिस मध्ये फोन आहे. हो घ्या घेतो. नमस्कार सर. नमस्कार. हो सर, मी गोरे बोलतो सर. गोरे. हा सर. काय सर? तिथं बी तक्रार सर आमच्याविषयी? नाही सर. हो नाही सर, चुकीनं झालं सर. अशी गलती पुन्हा होणार नाही सर. हो सर, आम्ही काळजी घेतो सर. नाही तुम्ही काही नाही सर. हो सर. नाही सर, अशी गलती पुन्हा होणार नाही सर. मी शब्द देतो सर. हो सर, आय एम रिअली सॉरी सर. हो सर, अशी गलती पुन्हा होणार नाही सर. पुन्हा कधीच नाही सर. हॅलो. हां सर, ठेवतो सर. हो साहेब. हां सर. अहो कलेक्टर ऑफिस मधून फोन आहे साहेब. अहो घ्या पहिले घ्या. गुड आफ्टरनून सर. येस सर. दिस इज गोरे सर. गोरे स्पीकिंग सर. नो सर. येस सर. सर नाही सर. अहो सर, ते म्हणजे चुकीनं झालं सर. याच्यानंतर अशी गलती होणार नाही सर. हो सर, आम्ही काळजी घेतो सर. हो सर. आय एम रिअली सॉरी सर. हां सर, पुन्हा अशी गलती होणार नाही सर. ओके सर. हां सर, ठेवतो सर. हां सर, ठेवतो सर. हॅलो. हो साहेब. अहो मंत्रालयामधून फोन आहे साहेब. अहो पहिलं घ्या साहेब. अहो फोन घ्या पहिलं साहेब. हॅलो. जय हिंद सर. जय हिंद. हो सर. गोरे बोलतो सर. गोरे. हा सर. जागा झाली का गॅस स्टार्ट करतो. नाही सर. हो सर. आता सर लगेच सर. हां सर, आम्ही तेच काम करतो सर. नाही सर, पुन्हा अशी आमची तक्रार येणार नाही सर. आय एम रिअली सॉरी सर. तुमच्या ऑफिसपर्यंत आमची पुन्हा तक्रार येणार नाही सर. आम्ही आता व्यवस्थित काम करतो सर. हां सर, ते लगेच सर. आता तक्रार आम्ही करतो सर. ते काम आता लगेच करतो सर आम्ही.
हा सर तुम्ही काय काळजी करू नका सर. ओके ओके सर. हा सर ठेवतो सर. ठेवतो सर. ओके. बापरे कावडे बघितलं. बापरे हो कावडे अख्ख्या आयुष्यात एवढे एका एक फोन अख्ख्या आयुष्यात कधी ना पाहिले मी कावडे. हो ना साहेब. अहो SP ऑफिस, कलेक्टर ऑफिस, आदिवासी ऑफिस, मंत्रालयातून एकावर एक फोन येऊन राहिले कावडे. हो ना साहेब. आणि पुन्हा किती फोन येतील याची काही गॅरंटी नाही कावडे. हो साहेब. आणि फोन कशासाठी कावडे. हा? अहो दुर्गाबाई चौधरी हा? नावाची एक बाई आहे तिनं आपली कंप्लेंट केली आहे प्रत्येक ऑफिस मध्ये. कंप्लीट. मग कावडे हा तुम्हाला जर वाटत असेल की ह्या प्रकरणातून आपण पटकन सुटलो पाहिजे तर आधी दुर्गाबाईच्या मुलीची फाईल शोधा. ठीक आहे साहेब. आता पटकन शोधा. ते फाईल पटकन आपण काम केलं पाहिजे. म्हणजे ते एक वेळेला प्रकरण हाताळलं म्हणजे आपण मोकळे. सापडली का हो, ठीक आहे, फाईल. सर. सापडली. कावडे बघा 1950च्या अगोदर पुरावा आहे. कावडे TC आहे, मार्कशीट आहे, कास्ट सर्टिफिकेट सगळं वगैरे. कावडे हा? अहो इथं वडिलांची कास्ट सर्टिफिकेट नाही आहे. एक काम करा कावडे हा डॉक्युमेंट पूर्ण स्कॅन करा हा. आणि जे डॉक्युमेंट कमी आहे हा. ते डॉक्युमेंट त्यांच्याकडून पटकन मागवून घ्या. हा. आणि डॉक्युमेंट पूर्ण झाले की एकदाची त्यांना व्हॅलिडिटी देऊन टाका. ठीक आहे साहेब. म्हणजे व्हॅलिडिटी दिली म्हणजे आपण मोकळे हो कावडे. हो साहेब. कावडे हा आय एम फिलिंग रिलॅक्स नाव. इथून स्टाफ हो साहेब. पायता साहेब वाजले ना. अरे 6 वाजला नाही तर का कावडे अख्ख्या आयुष्यात कधी आपण एवढं काम केलं नाही पण आज इमानदारीने काम केलं म्हणून 6 वाजले बघा कावडे. हो साहेब. पण आता तुमची बायको तिकडे इमानदारी ना. बायको काय बायको कावडे मेला शक्तिमान. बायकोने सांगितलं होतं 5 वाजता हॉटेलमध्ये केक घेऊन वाट पात्र आहे. तिथं 6 वाजले. मग आता गेलो वाया. मी येतो साहेब सोबती तुम्हाला. काय नाही त्या केक मध्ये मुंडक खूप सारे. तुम्हाला माहित नाही कावडे माय बायको हा? चाको घेऊन ते वाट पाहत असल. केक नंतर कापते आपण गेले आपले मुंडके पहिलं कापते. हो साहेब. चला पटकन. तुम्हाला आता ओ थांबा ना मला घ्या ना पहिलं. वा ना. पोस्टमन आहे का कुणी घरी? हो दुर्गाताई. आली. तुम्ही दुर्गाताईची मुलगी आहे का? हो हो. हे घ्या दुर्गाताईच्या नावाचं पत्र आहे. करा सही 21 नंबरवर. चला येतो. आई अगं ये आई अगं इकडे ये. अगं आई हे बघ माझी व्हॅलिडिटी आली. हो का ग. आई तू माझी व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी किती मोठा संघर्ष केला ग. अगं मी तुझ्यासाठी संघर्ष केला म्हणून आज तुला व्हॅलिडिटी मिळाली. पण खुश होऊ नको. तुला माहिती आहे का मी विलास भाऊची एकच गोष्ट लक्षात ठेवली ते म्हणजे सरकारी कार्यालयात शोधलं तर सुई सापडते नाहीतर हत्तीही सापडत नाही. ही गोष्ट मी लक्षात ठेवली आणि तुझ्यासाठी संघर्ष केला म्हणून आज तुला व्हॅलिडिटी मिळाली. पण तुझ्यासारखे अशा कितीतरी पायल आहे ज्या व्हॅलिडिटी पासून वंचित आहे आणि त्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे आणि यासाठी आपल्याला लढत राहायचं. विसरून दुःख यातना सरस पुढे पुन्हा हे पाप कुणाचे शाप कुणा. अन्याय झेलू किती अपमान आणखी वादळ होऊन उजळून लावू की मार म्हणू आणखी स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही या देशातले मूळ निवासी आदिवासी लोक असताना आम्हाला जातीचं प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सहज मिळत नाही. त्याच्यासाठी पैसे आणि संघर्ष करावा लागतो आम्हाला. ही किती मोठी शोकांतिका आहे. हे आमच्या घरामध्ये जाऊन पहा शिकलेल्या लेकरांना विचारून पहा काय संघर्ष आहे आणि आमचं काय दुःख आहे. आणि म्हणून या ठिकाणी विनंती करतोय की 18 पगड जातीच्या लोकांनी सुद्धा आम्हाला समजून घ्यावं की आमच्यावर अन्याय होतो म्हणून या सगळ्या गोष्टीची जागरूकता आम्हाला करावी लागते. मंडळी एक 10वा वर्ग शिकलेली दुर्गाबाई चौधरी नावाची बाई जर संविधानिक मार्गाने स्वतःच्या पोरीची व्हॅलिडिटी मिळवत असेल या ठिकाणी बसलेल्या माझ्या माया बाप भाऊ बहीण ग्रॅज्युएशन शिकून आहे मग संविधानिक मार्ग का निवडत नाही. तर आमच्या लोकांना सवय लागलेली आहे दुसऱ्याचे थैले धरण्याची आणि म्हणून आम्ही संविधानिक मार्ग शिकत नाही आणि आमचं काम स्वतःचं आम्ही करत नाही. हे आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यासाठी संविधान वाचावं लागेल आणि तुम्ही ते कराल ही अपेक्षा आपल्याकडून करतोय. म्हणजे नव्याने मॅजिकमध्ये जात